हरीच्या ठिकाणी आपलं चित्त लागलं पाहिजे. हो, आणि चित्त लावून हरिपाठ म्हणायला पाहिजे. ध्यान ठेवा, नाहीतर काय होतं, चित्त नाही नामे नामाच्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती जडली पाहिजे. नाम आणि नामी यांचा अभेद झाला पाहिजे. आणि त्या नामी जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी नामधारक जातो, तो नामाबरोबर त्या परमात्म्याशी एक झाला पाहिजे. हो, नामाबरोबर म्हणजे जे भगवंताचं नाम तो घेणारा त्या नामाबरोबर भगवत रूप व्हायला पाहिजे. विठ्ठल खरं म्हणजे ध्यान आहे. हरिपाठ मोठा ध्यान देऊन करावा, काहीतरी बोलू नये आणि कसं तरी करू नये. करायचं झालं तुम्हाला सप्ताह झाल्यानंतर करा. मग तुम्हाला जर तसं करता येत नसेल तसे करणारे बोलवा, बसा नाचत. आमचं काही म्हणणं नाही, परंतु पवित्र जे कार्य संतांनी सुरू केले ते कार्य पवित्रच व्हायला पाहिजे. विठ्ठल त्यामध्ये असं भलतं सलतं घुसवणं हे बरं नाही. आणि घुसू नका, ऐका माझी येड्याचं, तुमचं कल्याण होईल. विठ्ठल इत्यर्थ असा आहे की हरी हे नाम तुकोबरायांना अतिशय प्रिय होत. तुकोबराला प्रिय होत असं नाही, तर वेदात सुद्धा हरिनामाला महत्व आहे. हरि ओम तत्सिद्धी असा सूत्रांचा आरंभच हरी या नामातून होतो. विठ्ठल सामान्य नाही. वेदांचे हे विचार हरी अक्षर पवित्र सोपारे हेची एक, पवित्र सोपारे हेची एक, पवित्र सोपारे हेची एक. वेदांचे हे विचार पवित्र सोपारे हेची एक, बीज हरिनाम अक्षरे. हरी 2 अक्षरे, बीजाक्षर आहेत, वेदातला बीज आहे. याचा अर्थ असा आहे का वेदाचा आरंभ हरी या नामापासून आहे. विठ्ठल हरी आणि ओम ही 2 अक्षर अति महत्वाची आहेत. या अक्षराला अति प्राधान्य, कारण ती मंगल वाचक आहे. हरी म्हटलं का तो मंगलमय होतो. मंगलायतनम हरी. हरी कसा आहे, मंगल स्वरूप आहे, त्याचं नामही सुद्धा मंगल आहे. सकळ मंगलधी नाम आधी.
म्हणजे हरी हे नाम अति महत्वाचं आहे विडार. कीर्तनाचा आरंभ हरी या नामातून होत असतो. राम कृष्ण हरी षडाक्षरी मंत्रामध्ये हरी हे नाम आहे. म्हणजे याचा अर्थ हे मंगलवाचक नाम आहे म्हणून अगोदर म्हटलं जातं बेटा. आणि प्रत्येकाला या नामाच्या ठिकाणी प्रेम असायला पाहिजे. तुकोबारांनी ते सांगितलं की मी करील काय हरिनाम कीर्तन. हरिनाम कीर्तन करील म्हणजे हरिनाम हे मुखानं वदेल. कीर्तन करील म्हणजे गप्पा मारील असं नाही. कीर्तन म्हणजे काय? जेथे कीर्तन हे नाम घोष. भगवंताच्या नामाचा घोष करणं यालाच म्हणतात कीर्तन बेटा. कीर्तन करील कोणतं? हरिनाम कीर्तन. नाम कीर्तन करील ते कोणतं? हरिनाम कीर्तन करील. इतर न इतर नाम भगवंताची तर हजारो नाम आहेत. पण त्या हजारो नामामध्ये हरी नाम अतिशय श्रेष्ठ आहे आणि मी त्याच कीर्तन करील, दुसऱ्याचं नाही. आणि दुसरं काय करील? संतांचे पूजन. व्यक्ती मात्रामध्ये तुकोबारायांना फक्त संत हेच मान्य आहे. आता पुष्कळ व्यक्तीचे अनेक प्रकार, अनेक मान, अनेक सन्मान असतील, पण संत हे अतिशय महत्वाचे आहे. ज्यांच्या ठिकाणी हे संतत्व आलेलं आहे त्या संतांचं मी पूजन करीन म्हणजे सेवा करीन. या ठिकाणी थोडी शंका अशी निर्माण होते की पहिल्या कडव्यामध्ये महाराजांनी म्हटलं मी तुझी चरण सेवा साधावया जन्म घेईल. इथं संत कशामध्ये आणले? तर त्याचं कारण असं आहे, संत हे वेगळे नाहीत. तर हरी म्हणजे संत आणि संत म्हणजेच हरी. देवतेची संत संततेची देव, देवतेची संत संततेची देवतेची संत संततेची देवतेची संत संत देवते संत देवते संत 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 देवा संत संत हरी तेची संत संत हरे संत संत आईचे वेदकारी बोलता वेदकारी बोलता वेदकारी बोलता. चारी वेद आपल्या मुखानं सांगतात हरी तोच संत आणि संत तेच हरी आहे. अर्थात हरी आणि संत यांच्यात भेद नाही आणि म्हणून संतांची सेवा ही हरीची सेवा आहे. आणि संतांची सेवा देवाला प्रिय आहे. तुका म्हणे संत सेवा तुझी देवा उत्तम हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा देवा
सेवा त्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा त्यांची केली पावे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा त्यांची केली पावे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे याचा अर्थ असा आहे देव आणि संत याच्यात काही भेद नाही म्हणून संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वारी घेईन मी जन्म या देवा घेईन मी जन्म या देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी घेईन मी जन्म यासाठी घेईन मी जन्म हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा साधया हरिनाम कीर्तन संताचे बोलन हरिनाम कीर्तन संताचे बोलन जन्म घेऊन मला हरिनाम कीर्तन संतांचं पूजन आपल्या महाद्वारामध्ये लोटून घालणं मिळालं याच्यातच मी कसावर राहील अभंगाच्या आनंद निर्भर आनंद निर्भर आनंद आनंद निर्भर आनंद निर्भर अशुभते आनंद निर्भर अशुभते आनंद निर्भर
दुकाना चाडा सुख दुःखाना चाडा मा नाम कीर्तन धर्मांगे पूजन हरिनाम कीर्तन धर्मांगे पूजन सुख दुःखाना सुख दुःखाना हरिनाम कीर्तन असलं, संतांचा सहवास असला आणि आपल्या महाद्वारात लोटांगणीचा प्रसंग आला, एवढ्यात मी अखंड आनंद भरीत राहील. मला दुसरं काही नको. फक्त हे हरिनाम कीर्तन असलं, संत असले आणि आपलं महाद्वार असले की बस. व्यावहारिक सुखावा दुःखाची मला पर्वा नाही. कोणत्याही व्यावहारिक सुखाकडे आणि दुःखाकडे माझी वृत्ती जाणार नाही. मी त्याला महत्व देणार नाही आणि ते माझ्या जीवनात राहणार नाही. माझ्या जीवनात एवढंच राहील, हरिनाम कीर्तन राहील, संतांचं पूजन आणि महाद्वारात लोटांगण, बस. याच्यात मी आनंद भरीत राहील. कधी माझ्या आनंदाला बाधा निर्माण होणार नाही. अन्य जर माणसानं आणलं तर बाधा निर्माण होते, परंतु तेच जर असेल तर मग बाधा निर्माण होण्याचं काही कारण नाही. जसं मी आता बोलून गेलो, हरिपाठामध्ये देवी अनेक येऊ लागलं म्हणजे याचा अर्थ आपल्या पूर्वीची परंपरेला बाधा येऊ लागली, ती नष्ट होऊ लागली, परंपरा राहिली नाही. लोक दुसऱ्या रंगामध्ये रंगतात आणि हा आपली सेवा ही वेगळ्या बाजूला दाबली झाली. ही राहावी हे आमचं मत आहे. नवीन त्याच्यात काही येऊ नये आणि करायचं असेल तर तुम्ही वेगळं करा, सप्तात आणू नये. विठ्ठल मला दुसऱ्या कशाचीच गरज नाही. मला एवढं असलं बास झालं. मग दुसऱ्या करता काही करणार की नाही? काही करणार नाही आणि काही करण्याची आशा धरणार नाही. अभंगाच्या चौथ्याकडे अनेक सायास न करीन धरी आस, अनेक सायास न करीन धरी आस, अनेक सायास न करीन धरी संतांचे पूजन
करी सायास न करी याचा अर्थ मनी न धरी कारण साया केलं जातं त्या कोणाचं जे मनात धरलं तेच हरिनाम कीर्तनाशिवाय दुसरा विषय माझ्या मनात येणार नाही संतांच्या सेवेशिवाय मी दुसरीकडे जाणार नाही पण आपल्या महाद्वाराशिवाय दुसरीकडे माझा पाय जाणार नाही मी साईबाबाचा वारकरी होणार नाही ते खरी शहाणी असतात ती साईबाबाची वारकरी नाही होणार कधी साईबाबाचं सगळं माहिती आम्हाला माहिती मिळाली आहे अगदी इतिहास सापडले सगळे हे साईबाबा कसे होते काय होते कोणे होते ते शिर्डीला कसे आले आणि तिथं कसे राहत होते त्यांना लोकांनी कसं बोक्याला महाराज हे सगळं चरित्र आमच्या हातात आलेले भेटायला आणि एवढं समजल्यानंतर आम्ही हिंदू माणसं त्याच्याला शक्य नाही होणार भेटायला कट्टर हिंदुत्व असा भलत करणार नाही अशी कशाच आणि होणार नाही आणि सायास न करी सायास म्हणजे कष्ट श्रम करील श्रम करील कष्ट घेईल पण हरिनाम कीर्तना करता येईल संतांच्या पूजना करता येईल यांच्या करता मी वाटत ते करीन परंतु या व्यतिरिक्त कशा करताही मी काहीच करणार नाही बाकी सर्व विषयी उदास नाही मला त्याची आणि करणो भासाधन आणि करणो भासाधन अमुता विषय हरि कीर्तन अमुता विषय हरि कीर्तन आणि अनेक सायास नकरी अनेक काय धरी दुसरी कशाची आशा माझ्या अंतर्गत राहणार नाही यालाच म्हणतात एकविध भक्त भक्तांचं एकदा ठरलं की जात नसतात बस एकविध आम्ही भाविकाची जाती दुसरे मदनाया चित्ता पासून होणार नाही ही भक्ती
किती आहे महत्व लक्षात ठेवा. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण व्रत जैसा व्रतार प्रमाण महाराजन पैसा महाराजन पैसा त्या बंधनात येत असतात वैदाच्या बंधनात. वैदिक बंधन दोघांचं एकदा पाणी ग्रहण झालं, एकमेकांनी एकमेकांना देह अर्पण केला आणि दोघांचं एकदा प्रेम जोडलं, मग खरी प्रतिव्रता दुसऱ्या पुरुषाचं स्तुती करील का? तुमचं काय म्हणणं आहे? लग्न झाल्यानंतर ती मुलगी दुसऱ्या कोणत्या पुरुषाची स्तुती करील का? नाही करणार. बस आता तिथं ठरले ना लग्न. हा लग्न होईपर्यंत ती मान्य आहे. हा करू का, तो करू का, तो करू का, तो करू पाहिजे. कायमचाच विटाला तर दुसरा नाही. तसंच आम्ही एकदा पांडुरंगाला वरले ना, गळ्यात तुळशी माळ घातली ना, मग दुसऱ्याचा नाही विटाला. मंगळसूत्र गळ्यामध्ये कोणतं आहे हे लक्षात ठेवा. पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे. आम्ही कोणाच्याही भरी पडणार नाही विडाला. आणि सायास न करी न धरी आस. सायास न करी आणि आस न धरी, मग होईन उदास सर्व. एक महाराजांची अक्षर भगवंताला अतिशय समाधान देणारी होती. असंच मुखानं भगवंतानं पुन्हा तुकोबारांना विचारलं, का हो तुकोबाराय, सगळी माणसं मोक्षाकरता प्रयत्न करतात, तुम्ही काय मोक्षाकरता करणार की नाही? महाराज म्हणले, मोक्ष तो तर आमच्या घरी नांदतोय, मोक्षा करता सुद्धा आम्ही काही करणार नाही. अभंगाच्या शेवटच्या दरम्यान मोक्षा माघारी कामारी दासी, मोक्षा माघारी कामारी मोक्षा माघारी कामारी मोक्षा
मोक्ष मिळून काय होतं? दुःखाची आत्महत्या निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. भक्ती काय करते? भक्ती सुद्धा दुःखाची निवृत्ती करते आणि परमानंदाची प्राप्ती करते. फक्त ते ज्ञान आणि ही भक्ती एवढा फरक आहे. पण भक्तीनं सुद्धा मोक्ष सिद्धी होते. तुका म्हणे नामापाशी चारे मुक्ती, म्हणे नामापाशी चारे मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारे मुक्ती, म्हणे नामापाशी चारे मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोले, ऐसे बहुत ग्रंथी बोले, ऐसे बहुत ग्रंथी बोले. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ती मुक्त्या कामरी दाशी सारख्या आमच्या घरी राबतात. म्हणून आम्हाला मुक्ती करता काही करणं नाही. करायचं ते कोणतं? हरिनाम कीर्तन, पूजा, हरिनाम कीर्तन संताचे पूजा, लोटांगण महाद्वार, लोटांगण महाद्वार. याच करता घेईन मी जन्मा जादता तुझे, नामी जन्म यादता तुझे, तुझी चरण सेवा साधा भया, चरण सेवा साधा भया, चरण सेवा साधा भया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, मोक्ष आम्हा घरी कमारी ते दास, कमारी ते दास. मोक्ष आम्हा घरी कमारी ते दास, मोक्ष आम्हा घरी कमारी ते दास, कमारी ते दास. मोक्ष आम्हा घरी कमारी ते दास, घरी कमारी ते दासी. मोक्ष आम्हा घरी कमारी ते दासी. होय सांगू ऐशी संतांचे पूजन, होय सांगू तैसी तुका म्हणे, होय सांगू तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. लोटांगण घालू लोटांगण घालू लोटांगण महाद्वारी.
घालू लोटांगण या वर्षी 124 होत आहे. तरी भाविकांनी त्या सप्ताहामध्ये भाग घ्यावा, कीर्तना करता प्रवचना करता यावं आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सुद्धा आहे त्या एक 16 कतार यावं आणि पुढच्या वर्षी 25वा आहे तो मोठा सप्ताह. तो सप्ताह सर्वांनी एकत्र येऊन आणि आनंदानं करावा एवढी विनंती करतो. आणि जाता जाता आज ज्यांचं हे
सेवापूर्ती सेवापूर्ती आहे, नाही तर सेवाची परत प्रवृत्ती नाही, नाही प्रवृत्ती. कारण उरले ते हरी तुम्हा समर्पण. राहिले सरकारने कृपा केली, आपलं मोकळं केले, आपण मुक्त झालो. आता भजन कीर्तनादी करायचं, परमार्थात काळ घालायचा, काळ सारावा गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा असं हे करतील तर त्यांचं राहिलं आयुष्य यथार्थ सार्थ ठरेल आणि परमात्म्याला ते अर्पित होतील आणि शेवटचं जीवन आनंदमय होईल. एवढी प्रभूचरण सेवा करतो आणि सेवा संपवतो. जय सुदाम बाबूराव माळी यांच्या मामांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं 1-2 मिनिटं सगळ्यांनी बसा. दर्शन सगळ्यांचं होईल, 1-2 मिनिटं जागेवर बसा. त्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण आपले इष्ट गणगोत्र नातेवाईक परिवार त्या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या ठिकाणी या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य पूज्य बाबांचं या ठिकाणी अतिशय गोड आणि सुश्राव्य अशा स्वरूपाचं चिंतन या ठिकाणी झालेलं आहे. प्रत्येकाला पटेल पचेल रेचेल या पद्धतीचा भाव बाबांनी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवलेला आहे. बाबांची सर्वच कीर्तनं ही अनुकरणीय असतात. आपण प्रत्येक जण अनेक वेळेला ऐकत असतो आणि म्हणून तोच भाव आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात ठेवावा आणि त्याचं अनुकरण करत 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 आपलं आयुष्य व्यतीत करावं. बाबांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे जर तुम्ही आपलं आयुष्य व्यतीत केलं तर निश्चित स्वरूपाने आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबांची सर्व वचनं ही अनुकरणीय असतात. तुम्ही आपण सर्वजणांनी मिळून यांचं अनुकरण करणं हे आपलं क्रमप्राप्त कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचे मामा सुदाम बाबूराव माळी त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी शिक्षकाची सेवा त्या ठिकाणी केली आणि बाबा ते वंश परंपरागत वारकरी आहे. त्यांचे वडील आमचे आजोबा बाबूराव सोनू माळी यांच्याकडून त्या सर्व म्हणजे सुदाम मामांना असतील त्यांच्या सर्व मुली असतील सर्वांना अतिशय वारकरी पद्धतीचे संस्कार मिळाले आणि त्या संस्कारातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं. व्यावहारिकही वाटचाल केली आणि पारमार्थिक वाटचाल सुद्धा सर्वांनी केलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण म्हणालात की ते यावेळेस इथं आले, परंतु ही व्यक्ती अशी आहे का यांनी सुरुवातीपासून आपल्या गावाबरोबर नाळ जोडून ठेवली. मग ते तळो ग्रामस्थ असतील, मानवेडी असतील, घोटी असेल, माणिकखांब असेल, या सर्वच गावामध्ये एक तर मामा असतील एक तर बाबा असतील. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये या दोनही व्यक्ती त्या ठिकाणी सहभागी होत होता. आणि म्हणून आपलं गावाचं सुद्धा आपल्याला काहीतरी देणं आहे, आपलं काही कर्तव्य गावाप्रती देखील आहे. आणि म्हणून या संबंधानं मामांनी आपला हा सोहळा आपल्या कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून मामांचे त्यांचं सेवापूर्तीच्या निमित्तानं अभिनंदन. पण बाबांनी असं सांगितलं त्यांची व्यवहाराची सेवानिवृत्ती झाली, परंतु आता परमार्थिक प्रवृत्ती व्हायला हवी आहेतच, परंतु जास्तीत जास्त वेळ त्यांनी आता परमार्थात दिला पाहिजे. हा भाव बाबांचा सांगण्याचा होता. या सेवेकरता ज्यांनी गोड
साऊंड सिस्टीम लावली असे श्री तात्या पाटील बागडे यांची ही साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. ज्यांनी गोड साथ केले मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तपराय समाधानजी महाराज घोडे, ज्यांनी गायनाची साथ केली आदरणीय श्रीमान हरिभक्तपराय संत मामा लहाने, विष्णू मामा जोशी, माधव महाराज दुभाषे, रामदास महाराज तोकडे, निवृत्ती महाराज चव्हाण, नामदेव मामा गोईकने, पंडित बाबा बागडे आणि संपूर्ण आमचा हरिपाठ भजनी मंडळ स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ हरिपाठ भजनी मंडळ सर्वांची साथ या ठिकाणी लाभली. आपण सर्वजण श्रोते सज्जन महिबाब बंधू भगिनी बाबांच्या सेवेच्या निमित्तानं, मामांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं या ठिकाणी आलात. आपल्याही चरणावरती एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सर्वांना महाप्रसाद याच ठिकाणी मिळणार आहे.